अभिषेक केला। त्यानंतर भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक करून आता सर्व आमचे सर्व ग्रामस्थ आणि गावचे सर्व प्रतिष्ठित वर्ग सगळं यांच्या उपस्थितीमध्ये आज समान आता महाराजांच्या पादुका अभिषेक केला, ध्वजपूजन केलं। कारण ध्वजपूजन करून मगच या यात्रेला सुरुवात होते। त्याप्रमाणे आमच्या या मंदिरावरचा ध्वज, त्यामुळे यात्रास्थळावरचा ध्वज याचं पूजन करून पादुकेला अभिषेक करून अंगणात सर्व ग्रामस्थ, सर्व शाळेचे विद्यार्थी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता हा झेंडा मिरवणुकीनं यात्रेला पहिल्या दिवसाचा शुभारंभ होत आहे। त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्व आमचे देवस्थानचे विश्वस्त ग्रामस्थ यांच्या मार्फत सर्व येणाऱ्या भाविकांना ब्रह्मदीन परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या चरणावरती अभिवादन करू। सर्वांना सेवागिरी महाराजांचा कृपाआशीर्वाद प्राप्त व्हावा। आपली महाराष्ट्र येऊन सुजलाम सुफलाम देश उभारावा, भारत देश आपला सुजलाम सुफलाम बनावा आणि आपल्या या देशावरती कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती संकट येऊ नये अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून हा येणारा काळ आपल्याला भविष्यात उज्ज्वल असावा, यशस्वी असावा, सर्वांना आनंद मिळावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद देतो। सर्व महाराष्ट्रातील भाविकांच्या दृष्टीनं हा आनंदाचा क्षण असतो। यावेळेला आमचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, विश्वस्त रणधीर शेठ जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, याचप्रमाणे सचिन देशमुख आणि गौरव जाधव व गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी चांगल्या उत्साहानं हजर आहेत। या ठिकाणी सर्व शाळा, सर्व ग्रामस्थ या परिसरातील लोक या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। राजकीय कोण आहेत यात्रेच्या यात्रेला आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। साहेब, कशा पद्धतीचा बंदोबस्त असणार आहे? ते बंदोबस्तामध्ये 100 पोलीस अंमलदार तसेच 400 होमगार्ड आणि 25 अधिकारी या बंदोबस्तादरम्यान आहेत। या ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावलेले आहेत गर्दीचे नियंत्रणाकरता। त्याचबरोबर सर्व रोडचं डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे आणि बंदोबस्त पूर्ण आहे आणि सर्व भाविकांना यात्रेचा